मी पैलवान श्रुती टेंभुरकर, श्री जगनगुरु व्यायामशाळा जुबली हायस्कूल चंद्रपूर कुस्ती शिबिरमध्ये आज गार्डन ग्रुप भेट द्यायला आला आहे। तरी त्यांचा स्वागत टाळ्यांच्या गडगडाटाने करूया। आज आपल्या कॅम्पचा 9वा दिवस आहे। आधी स्टार्टिंग मध्ये आपल्या कॅम्प मध्ये कमी संख्या होती, परंतु आता जवळपास 80 ते 100 पर्यंत संख्या वाढलेली आहे। रोज कॅम्प मध्ये चना डाएट मध्ये चना, मोठ, मूग, केळ, दूध, अंडी वगैरे असतात आणि रोज व्यायाम मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा व्यायाम घेत असतात, सराव वगैरे कुस्तीचा सराव घेत असतात। तसंच कुस्ती शिबिराची वेळ सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत असते आणि सायंकाळी 5:30 ते 7:30 वाजेपर्यंत असते। तर आज आपल्याकडे आमचे सर्व मित्र गार्डन ग्रुपचे आलेले आहेत आणि एक छोट्याशा प्रशिक्षण शिबिराला इतके वजनदार लोक आले आहेत, त्याच्यामुळे तुमचं सुद्धा वजन वाढलेलं आहे आज। तर काही का असेना पण एक छोटासा प्रयत्न आहे, लोकांना काहीतरी आपण देण्याचा आणि एक चांगला निरोगी समाज घडवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। त्या प्रयत्नाचाच हा एक भाग आहे ना। काही मुलं काय करतात की फक्त संध्याकाळी येतात, काही मुलं सकाळी येतात। जर असे संपूर्ण पकडले तर 100च्या वर आहे, कारण बऱ्याचशा लोकांना काही लोकांच्या ट्युशन्स आहेत अजूनही, तर ते सकाळी येत नाही, मग ते संध्याकाळी येतात। तर असे एक 100च्या घरामध्ये आजचा ही संख्या आलेली आहे। तर मला असं वाटते की आपल्यापैकी चंदूभाऊनी थोडंसं पोरांना मार्गदर्शन केलं पाहिजे। जरूर जरूर बिलकुल। या प्रशिक्षण वर्गाचे संचालक, त्याचे सहकारी सगळे पैलवान, सर्वप्रथम मी या आयोजकाचं मी अभिनंदन करेन, त्यांना शुभेच्छा देईन की एवढ्या मोठ्या संख्यामध्ये इथे उपस्थिती लहानपासून तर मोठ्यापर्यंत आहे, हे काही म्हणजे साधारण बाब नाही आहे। आजच्या या धगधगीच्या जीवनात आरोग्यास महत्त्व देणे आणि आरोग्यापासून एक नवीन खेळाडू निर्माण करणे हे फार जिद्दीचे बाब आहे आणि आपणही उपस्थित राहून हा आनंद घेतो आहे आणि पुढील आयुष्यात तुम्ही काही ना काही एक या माध्यमातून तुम्ही पैलवान व्हाल। आणि थोडं जास्त बोलत नाही, इतकंच बोलतो आणि पुढील आयुष्यात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो, इथंच थांबतो। धन्यवाद। तर असं वाटते की भारतामध्ये पैलवानांची कमी राहणार नाही आणि तुम्ही भारताचं नाव पूर्ण परदेशात जाऊन सुद्धा तुम्ही आपलं नाव कमावणार, ही शुभेच्छा मी कातकर सरांना आणि तुम्हा सर्वांना देतो। आणि भविष्यात तुम्ही भारताचं नाव आपल्या चंद्रपूरचे पैलवान म्हणून ते तुम्ही सिद्ध करणार। धन्यवाद, थँक्यू। बंधुभाऊ प्रवीण, याच्यानंतर आपल्यापैकीच एक पैलवान प्रवीण पडवेकर मार्गदर्शन पर 2 शब्द आपल्याला। टाइम शाळेद्वारे आयोजित या कॅम्पचे 1 महिन्याचा 2 महिन्याचा कॅम्प जे हर वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होत आहे आणि यांचा मुख्य उद्देश आहे की आपल्या शहरातले मुलं ज्या पद्धतीने व्यसनाकडे वळत आहे, त्या व्यसनाला कुठेतरी लगाम लागण्याचं काम बाडू काटकरच्या माध्यमातून, या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, या कुस्ती प्रशिक्षणाच्या माध्यमातून होत आहे। असं मला चांगले याचे फायदे मिळणार आहे। तुम्ही त्या व्यसनापासून दूर होणार, एक चांगला माणूस म्हणून घडणार आहे आणि चांगला विद्यार्थी म्हणून तुम्ही सामोर जाणार आहे। या व्यायामामुळे हे 3 फायदे होतात आणि हे कोणत्याही कामामुळे होत नाही। हे 3 फायदे हे तुम्हाला भविष्यामध्ये होणारे हे फायदेच आहे, तोटे या व्यायामामुळे होणार नाही। आणि मला खात्री आहे की या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जे पैलवान तयार होणार आहे, या चंद्रपूर जिल्ह्याचं नाही, या महाराष्ट्राचं नाव या संपूर्ण देशामध्ये उंच करण्याचं काम तुमच्या आता नेतृत्वात होणार आहे। याबद्दल मी तुम्हाला आज या प्रशिक्षणात असणाऱ्या सर्व खेळाडूंना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि आमच्या इथे ॲडमिन, आमचे गार्डन ग्रुपचे सर्व सदस्य आज इथे उपस्थित झाले आणि तुमच्या याला देऊन
त्या या गार्डन ग्रुपच्या सर्व सदस्यांसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो की या कृषी शिबिरामध्ये येऊन या पैलवानांना आपण एक शक्ती देण्याचं व एक पाठबळ देण्याचं काम केल्याबद्दल धन्यवाद. एवढंच बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे आयोजक बाळूजी काटकर तसेच आमचे गार्डन ग्रुपचे सर्व सन्माननीय सभासद यांनी या शिबिराला भेट दिली आणि आमच्या गार्डन ग्रुपच्या सर्व सदस्यांची आम्ही या शिबिराला सदिच्छा भेट दिलेली आहे. आणि यांनी जो उपक्रम राबविलेला आहे 2 महिन्यापासून, तर हे साधारण काम नाही आहे. कारण का प्रत्येक मुलाला घडवण्यासाठी एक प्रशिक्षक आवश्यक असतो आणि हे प्रशिक्षक चंद्रपूरला लाभलेले आहेत श्री बाळूजी काटकर. तरी या काटकर साहेबांचं जे कार्य आहे हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे आणि त्याचा लाभ आपल्या लहान मुलं आहेत त्यांनी जरूर घ्यावा. आणि त्याचा प्रत्येक त्यांनी सांगितलेलं मार्गदर्शन तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या बालमनामध्ये जे संस्कार घडतात त्या संस्काराचा समोर तुम्हाला फायदा होणार आहे, हे तेवढंच लक्षात ठेवा. कारण का हे नंतर कोणी सांगणार नाही तुम्हाला वय झाल्यानंतर. बालपणामध्ये जे संस्कार घडतात ते आयुष्यभर लक्षात राहतात. 10 वर्षाचा मुलगा असो, 12 वर्षाचा मुलगा असो, 14 वर्षाचा मुलगा असतो. नंतर मला बाळूसरांनी हे शिकवलं, बाळूसरांनी ते शिकवलं आणि मोठे झाल्यानंतर तुम्ही महाराष्ट्राचं नाव लौकिक करणार, चंद्रपूर जिल्ह्याचं नाव लौकिक करणार आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व भारतामध्ये करणार. त्याकरता मी आपला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जगनगुरू व्यायामशाळेच्या वतीने आणि बाळू काटकर सरांच्या वतीने आज आपण इथे उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून तुमच्याशी मी भेटत आहे. मी रवींद्र जुनारकर, दैनिक लोकसत्ताला जिल्हा प्रतिनिधी आहे. व्यायाम हा आपल्या आयुष्याचा म्हणजे रोज आपण व्यायाम केलाच पाहिजे. कबड्डी, कुस्ती, जे काही तुम्ही स्पर्धा खेळता म्हणजे जे काही खेळ खेळता ते पण तुमच्या जीवनात आवश्यक आहे. पण म्हणजे आपण जेव्हा विविध खेळ खेळतो याच्यासोबतच आपल्याला अभ्यास हा देखील महत्त्वाचा आहे. कालच 12वीचा निकाल जाहीर झाला, त्याच्यामध्ये मुलींनी निकालाच्या टक्केवारीत आघाडी घेतली आणि मुलं दरवर्षीप्रमाणे मागे आहे. मुली तर शिक्षणामध्ये समोर जाऊन राहिल्या. पण मला असं वाटतं, माझं स्वतःचं मत असं आहे की खेळासोबतच शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. तर खेळताना काय होते की आपण थोडंसं शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो. आपण खेळ खेळून राहिलो बा, खेळात आपण कुठंतरी समोर जाऊ, हे निश्चितच म्हणजे चांगलं आहे की खेळात आपण समोर गेलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर आमिर खानचा दंगल पिक्चर पाहिला असेल तर दंगलमध्ये ती कुस्तीपटू कशी त्याला चित करून भारताचं नाव उज्ज्वल करते. पण म्हणजे या स्पर्धेत म्हणजे खेळासोबतच शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. तर शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका, असं माझं तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे. तर शिक्षणाकडेही तेवढंच लक्ष द्या आणि शिक्षणातही तुम्ही स्वतःचं नाव उज्ज्वल करा. शिक्षण आहे तर आपण भविष्यात सगळं काही करू शकतो. खेळासोबत शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं चांगला अभ्यास करा, चांगल्या गुणांनी पास व्हा आणि खूप मोठे व्हा समोर. या उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा आहे. धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल काटकर सरांचं आणि तुम्हा सर्वांना. सागरकर यांना विनंती आहे की त्यांनी पण या खेळाडूंना मार्गदर्शन करावं. शहरामध्ये जगनगुरू व्यायामशाळा, विठ्ठल व्यायामशाळा, परांबरा व्यायामशाळा, मासूम आखाडा असे अनेक आखाडे तयार झाले. त्यातून अनेक पैलवान तयार झाले. आज या समर कॅम्पसाठी आझाद गार्डन ग्रुप, तसं आमच्या ग्रुपचं नाव आहे LK ग्रुप, च्या माध्यमातून आज आमची सदिच्छा भेट देण्याकरता आम्हाला आज आमंत्रित केलं आहे बाळूजी काटकर. आमच्या सर्व ग्रुपचे सदस्य आज इथं उपस्थित झालेले आहे. मित्रांनो, आरोग्यासाठी खेळ तर पाहिजेनच. कुस्ती पाहिजे, कबड्डी पाहिजे, सारे खेळ पाहिजे. याच मैदानावर जबली हायस्कूलच्या मैदानावर कुस्तीची स्पर्धा आम्ही 20 वर्षा पहिले घेतली होती. केसरी कुस्ती, विदर्भ केसरी. त्याच्यानंतर आम्ही एकदा
कुस्ती काळाराम मंदिरावर घेतली होती. दोन्ही विदर्भ कुस्ती स्पर्धा आम्ही घेतल्या होत्या. म्हणजे मी पैलवान नाही, मी कधी कुस्ती नाही खेळली, कुस्तीच्या ग्राउंडवर सुद्धा गेलो नाही. पण आज काळाची गरज असल्यामुळे खेळ खेळणं अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच पूर्वीच्या वक्ते रवींद्र जुनारकर यांनी सांगितलं, त्यात शिक्षणसुद्धा पाहिजे. शिक्षणच नाही पाहिजे तर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट पाहिजे आता. कारण की स्किल डेव्हलपमेंट तेवढंच आवश्यकता आहे. गेम तर पाहिजे, स्किल डेव्हलपमेंट पाहिजे, शिक्षण पाहिजे आणि आचार आणि विचारसुद्धा पाहिजे. मी आजच वृत्तपत्रात वाचलं, काही मुलं 12वीत नापास झाले म्हणून त्यांनी आत्महत्या केली. हा आखरी संधी नसते नापासाची. पुढे पुन्हा तुम्ही शिकू शकता, तुमचा दुसरा विषयात तुम्ही प्रावीण्यता मिळवू शकता. त्याच्यानंतर 10वीनं तुम्हाला ITI करू शकता, तुम्ही पॉली करू शकता जाऊन तुम्ही. परंतु आत्महत्या हा उपाय नाही. म्हणूनच विद्यार्थी सुतार झाला, इलेक्ट्रिशियन झाला, प्लंबर झाला, POPचे हे झालं, असे अनेक कामं आहे. आता ह्या कामावर लगेच अशी एक मोठी फळी निर्माण झालेली आहे. म्हणून शिक्षण घेताना बाबासाहेब आंबेडकर सांगितलं आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघर्ष करायसाठी शिक्षण अत्यंत गरजेचं आहे. माणूस जन्माला आला तो पोट भरणारच आहे, परंतु तुम्ही या कामासाठी आरोग्य सदृढ असलं पाहिजे. आरोग्य जोपर्यंत सदृढ राहणार नाही, निरोगी राहणार नाही, तोपर्यंत शिकून तुम्ही का करणार आहात. म्हणून शिकासाठी आरोग्य सदृढ होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी एकच माध्यम आहे, जे बाडू कातकरनं जो चालू केला आहे हा प्रयोग, आणि हा निरंतर चालू राहणार आहे. मी बघत आहे 20 वर्षापासून त्याला सातत्याने शिकलेला BA आहे, इंजिनियर झालेला पोरगा आहे. नोकरी सोडून दिली नाही. ह्याच कामात मुलांना प्रोत्साहित करणे, त्यांची उज्ज्वल भविष्याचा विचार करणे, त्यांची उंची भरारी देण्यासाठी त्यांनी काम करणे, एवढं काही सोपं नाही. आत्ताच आम्ही कुस्तीचा कार्यक्रम घेतला, काय आमच्या डोक्यात वगैरे नव्हतं कुस्ती त्या याची गडगड पाहून आज त्या कार्यक्रमात 17 लाख रुपये खर्च आले. 2-4 रुपये नाही आले, 17 लाख. आम्ही कोणाची पावती नाही पाडली, आम्हाला पैसे द्या म्हणून. लोकांनी पैसे भरभरून दिले. माननीय विजय वडेट्टीवारांनी ते पैसे दिले, प्रतिभाताईनं दिले, त्यानंतर सुभाष धोटेने दिले. बाकी आम्ही लोकवर्गण तो कार्यक्रम घेतला. इतका सुंदर झाला तो कार्यक्रम. आपल्यात सर्व सहकारी तुम्ही नसते त्या कार्यक्रमात उपस्थित नसते, तुमची उपस्थित नसते, नगण्य नसती, तो कार्यक्रम यशस्वी झाला नसता. तुमच्या सर्वांच्या सहकार्याने तो कार्यक्रम यशस्वी झाला आणि त्या कार्यक्रमाचं महाराष्ट्रात नाव गेलं. याच्यामुळे चांगलं काम का होऊ शकते. म्हणूनच तुम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून, समर कॅम्पमधून तुम्ही घरी जाताना विचार करून जा की मला शिकायचं आहे, स्किल डेव्हलपमेंट व्हायचं आहे आणि खेळाचं आहे. खेळाचे गुण आज काउंट होते तुमच्या परीक्षेमध्ये. मग खेळालाही महत्त्व तेवढं दिलं पाहिजे, शिक्षणालाही महत्त्व दिलं पाहिजे आणि तुझं स्किल डेव्हलपमेंट झालं पाहिजे. ते अत्यंत गरजेचं आहे. आपण आज आम्हाला इथं बोलवलं, आमच्या सर्व ग्रुप इथं आले. अशाच प्रकारचे उपक्रम आपण घेत राहा. सदैव तुमच्या पाठीशी आम्ही राहू आणि अशा उपक्रमात आम्ही नेहमीच तुम्हाला सहकार्य करू. एवढं बोलतो आणि थांबतो. सदस्यांचा मी आभारी आहे आणि त्यांना सांगू इच्छितो की या सेंटरची एक वेगळी अशी ओळख अशी आहे की जर का तुम्हाला नापास व्हायचं असेल तर ग्राउंडवर यायचं नाही. सगळ्यात पहिली टर्म्स अँड कंडिशन आहे. जर तुम्हाला नापास व्हायचं आहे तर मग तुम्ही इथून यायचं नाही. कारण कसं होते, तो पोरगा ओरिजिनलच अभ्यास करत नसेल आणि मग आपला काय तर म्हणे तो कुस्ती खेळत आहे म्हणून नापास झाला. आपण इथं सगळ्यांनाच म्हणजे येतानाच त्याचा प्रवेश घेतानाच त्याची कंडिशन आहे की तू अभ्यास करत नसेल, तू रोज नियमित अभ्यास कर. आपल्याला मेरिटच नाही यायचं आहे, पण नियमित व्यवस्थित पास व्हायचं आहे. त्याचाच एक आज आमच्या इथले 3 पोरं आणि 1 मुलगी सायन्स घेऊन कुस्ती खेळून स्टेटमध्ये नंबर आणून 12वी पास झाली. कारण सगळ्यात मोठी कंडिशन आहे ती की जर पास नसेल व्हायचं तर तुम्ही यायचं. कारण त्यांना सुद्धा माहित आहे आता जे 12वी पास झाले ते यावर्षी युनिव्हर्सिटीला येतील आणि ऑल इंडिया खेळतील, है ना. तर हे सगळे शिक्षणाचे फायदे आहेत. म्हणजे सायन्स, आता आपण सगळेच शिक्षित आहोत. सायन्स घेऊन पूर्ण वर्षभर कुस्ती खेळून स्टेटमध्ये रँक आणली आहे त्यांनी कुस्तीमध्ये आणि आता 12वी पास झाले आहे.
आमच्यासाठी पास होणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण मग ते काही इंजिनिअरिंग किंवा डॉक्टरकडे चालले नाही. पण यावर्षी एक जो पोरगा आहे तो पण MBBS साठी ट्राय केलेला आहे आणि कदाचित पेपर हार्ड असल्यामुळे जर का पर्सेंटेज कमी झाले तर त्याचा नंबर लागेल. तो पण महाराष्ट्रामध्ये 3rd आहे कुस्तीमध्ये. साधी गोष्ट आहे का? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास पाहिजेच, अभ्यासाशिवाय काहीच होणार नाही. आणि हेच आपण या पोरांना सांगतो. या सेंटरची सगळ्यात मोठी कोणती कंडिशन असेल तर पास होत नसाल तर यायचं नाही. म्हणजे आम्ही पण सुटलो, तुम्ही पण सुटले, आहे की नाही? तर सर्वांचं एकदा मी आभार व्यक्त करतो. आणि हे ज्या काही पोरी आता संचलन करताय, आता एक पोरगी आभार प्रदर्शन करताय, तर हे आमच्यासाठी नवीन कसं आहे की त्यांना स्टेज डेअरिंग आलं पाहिजे, त्यांना बोलता आलं पाहिजे. चूक झालं तरी तुम्ही या, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. तर मी या आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शनासाठी पैलवान कृतिका उपरकर ही पोरगी गेल्या वर्षी राज्यामध्ये 3rd आहे. नंदूभाऊच्या एरियातली मुलगी आहे. ठीक आहे, नंदूभाऊचा एरिया आता पैलवानासाठी प्रसिद्ध होत आहे. कमीत कमी 15 पोरं आहेत, पोरी मिळून, है ना? तर हे कुठंतरी नंदूभाऊ करत असलेले कार्यक्रम असो किंवा तिथल्या लोकांमध्ये कुस्तीबद्दल जी काही जागरूकता आली असेल त्याचा फलित म्हणू. पण एक 15 लोक वगैरे तिथले खेळाडू इथं प्रशिक्षणामध्ये येत आहेत. हा, पडानपरा व्यायामशाळा मला माहित आहे का? पडानपरा व्यायामशाळा 25 वर्षा पहिले 2007 मध्ये राजीव गांधी उद्यानाची जागा मागितली होती. त्या धन्नू महाराज अध्यक्ष होते, त्यांना ती जागा दिली नाही, ती व्यायामशाळा बनली नाही. पण यावेळेस त्यांना 5 फूट जागा आपण व्यायामशाळा 1 करोड रुपये मिळाल्यानंतर आपण त्यांना जागा दिली. आज ती मोठी व्यायामशाळा आपल्याकडे तयार होते. जर आपला माणूस नसता तर व्यायामशाळा जागा 5 फूट भेटली नसती, तेव्हाही देऊ शकले असते, पण तेव्हा देण्यात आली नाही, त्यांना हाकलून लागला होता. म्हणजे यावेळेस आपण स्वतः पुढाकार घेतला, त्यांनी 5 फूट जागा दिली. ते आता व्यायामशाळा 5 बाय 80 फूट अशी एवढी मोठी जागा त्यांना उपलब्ध करून दिली. आज ती व्यायामशाळा तुमची आणि नावाजलेली व्यायामशाळा होती. लोक पावलेला हा खेळ पुन्हा उंचावला पाहिजे, यासाठी अशा प्रकारचे काम आपण केले पाहिजे. एवढं किलो वजन गटात ही हा हा नाही. नमस्कार, माझं नाव कृतिका उपरकर. हॅलो. आज दिनांक 6 मे 2025 रोजी श्री जगनगुरु व्यायामशाळा कुस्ती प्रशिक्षण केंद्रात सर्व गार्डन ग्रुपचे सदस्य इथे उपस्थित झाले. त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि सर्व कुस्तीगीरांना आपले 2 शब्द बोलण्याचे मार्गदर्शन केले, त्यासाठी सर्वांचे आभार मानते. आणि अशीच आपल्या परीने सर्व सदस्यांनी आमच्या छोट्याशा या व्यायामशाळेत भेट देत राहावी अशी मी विनंती करते आणि सर्व कुस्तीगीरांकडून सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. चव घ्या, चव कशी आहे सांगा. बस सर, बहुत बढ़िया.